त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। नागपुरातला राडा हा पूर्वनियोजित कट होता असा मोठा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। ज्या मोमीनपुरामध्ये घटना घडली तिथं एरवी अनेक गाड्या पार्क असायच्या, मात्र काल तिथं गाड्या नव्हत्या असं शिंदेंनी म्हटलंय। समाजकंटकांना शोधून कडक कारवाई होईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, एका विशिष्ट ठिकाणी 100-150 बाईक दररोज पार्क व्हायच्या, काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती। याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची। ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय, निवेदन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, कायदा हातात घेतलेला आहे, कायद्याचं राज्य आहे, ज्यांनी कायदा हातात घेतलाय त्यांच्यावर कडक कारवाई सरकार करेल अशा प्रकारची भावना आणि भूमिका सरकारने घेतलेली आहे। त्यामुळे इथून पुढे औरंग्याचं समर्थन, औरंग्याचं उदात्तीकरण कुणी खपून घेणार नाही। नागपुरातल्या हिंसाचारानंतर विश्व हिंदू परिषदेनं पत्रकार परिषद घेत आक्रमकपणे भूमिका मांडली आहे। नागपुरातला हिंसाचार सुनियोजित कट असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। तसंच या हिंसाचार ज्याच्या वाहनांचं नुकसान झालं त्याची भरपाई अटक केलेल्या आरोपींकडून वसूल करा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं पत्रकार परिषदेत केली। कल जिन जिन जिहादियों ने जो औरंगजेब को अपना आदर्श मानते हैं, उन लोगों ने जो कल अत्याचार किया शहर में, जो तोड़ फोड़ की है, जो आगजनी की है, ये सब एक प्लानिंग का हिस्सा है। और उन्होंने ये सब पूरा प्लानिंग करके सब काम किया है। जिन जिन लोगों पे FIR हो रही है, जिन जो कल के घटना में सम्मिलित थे, उन सब के घरों का नष्ट किया जाए, उसको बेचकर जो हमारे हिंदू परिवार की गाड़ियाँ जलाई गई है, 50-60 के ऊपर तो बाइकें जली है, 4 व्हीलर जली है, और हमारी जाने आने वाली बहनों को छेड़ा गया है। ऐसा जितना भी हमारा नुकसान हुआ है हिंदू समाज का, उसकी भरपाई की जाए। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर लगेच परत येतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18।